हॅलो एव्हरीवन. आज मला पास्ता खायचा मूड होता, तर मी ऑफिसमधून आल्यावर पास्ता बनवायची तयारी चालू केली. पहिला मी पास्ता गरम पाण्यात टाकला आणि मग मी सगळ्या भाज्या कापून घेत होती, जे अवेलेबल होतं. पास्ता शिजवणं खूप महत्त्वाचं असतो. पास्ता हाय फ्लेमवरच शिजवायचा, ते पण पूर्ण नाही, अर्धाच. आणि मग थोडंसं ऑइल टाकायचं वरनं आणि मग ते गरम पाणी साईडला काढून घ्यायचं. नंतर हा फ्लावर मी कापून घेतला आहे आणि गरम पाण्यात मी शिजवायला टाकला आहे. आपण आज व्हाईट सॉस पास्ता बनवतो आहे, त्यामध्ये आपण फ्लावरचा यूज करणार आहे, मैद्याचा नाही. फ्लावर आणि आपण काजू अशी ही पेस्ट तयार करतो आहे. आणि ही थोडं दूध, मी कोरिएंडर पावडर टाकलेली आहे, धना पावडर ग्राइंड करून अशी फाईन पेस्ट तयार करायची. मग एका पॅनमध्ये घी टाकून मी सगळे वेजीज थोडेसं फ्राय करून घेत होती. ब्रॉकली मी टाकली आहे उकडलेली, थोडंसं स्टीम, त्यानंतर ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मॅगी मसाला आणि मी केलेली पेस्ट, फ्लावरची पेस्ट. किती क्रीमी वाटतं आहे ना. मग शिजवलेला पास्ता, थोडंसं दूध टाकलं, थोडं लिक्विडी फॉर्ममध्ये व्हायला, आणि आपला पास्ता रेडी आहे. मम्मा, हा पास्ता खाऊन बघ. चीज नाही आहे. छान आहे. नाही, चीजच आहे. जरा पण चीज नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करा हा पास्ता.